हॅलो, हाय, नमस्कार. आज एक फिशची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. मस्तपैकी मोडोसाची रेसिपी आहे. इतका सुंदर असतो ना हा फिश, खूप छानपैकी आणि इतकी टेस्टी अशी रेसिपी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन ना, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, टेस्टी, यम्मी आणि सिंपलशी आहे. आज मस्तपैकी मार्केटमधनं एकदम फ्रेश असे मोडोसा घेऊन आले होते. मोडोसा हा बोनलेस फिश असतो. बोनलेस म्हणजे त्याला थोडेफार असा काटा असतो, पण बाकीच्या फिशला जेवढे काटे असतात त्याच्या कंपेअर ह्याला म्हणजे अजिबातच नाही म्हटलात तरी चालेल. त्याला एकच मोठा काटा असतो. जेव्हा आपण त्या मावशांकडनं पीसेस करून आणतो ना, तेव्हा ते असे आपल्याला विदाऊट म्हणजे बोनलेस पीस आपल्याला ते देतात. आता त्याच्यासाठी आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे, बडीशेप, धणे, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, नंतर 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या. असं सगळा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. एक स्मूथ पेस्ट त्याची तयार करून घेऊया आणि आपण त्याची पुढची रेसिपीला सुरुवात करूया. आता मसाला सगळा तयार करून घेतलेला आहे, पण आपल्याला जेवढे फिश आहेत त्याच्यानुसार आपल्याला ते मसाला त्यातला काढून घ्यायचा आहे. सगळ्याच्या सगळा लागत नाही, पण एक क्वांटिटीमध्ये आपण बनवून ठेवला की तो फ्रीजला स्टोअर करून ठेवला ना, तर नंतर कधी आपल्याला फिश बनवायची असतील तर आपल्याला तो उपयोगी पडू शकतो. त्यामुळे बनवतानाच मी थोडासा जास्त बनवलेला आहे. आता जेवढा पाहिजे तेवढा मी आता त्या फिशला जेवढं लागणार आहे तेवढ्या ह्याने मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे मी लाल तिखट टाकून घेते. तुम्हाला मोडोसा आवडतो की नाही हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. टेस्टी तर असतो आणि मेन म्हणजे तो बोनलेस असतो ना, त्याच्यामुळे खायला खूप मस्त वाटतं. आता चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकम आगळ. कधीही फिशची कोणतीही गोष्ट बनवताना त्याच्यामध्ये कोकमाचा अर्क हा असला पाहिजे. पचायलाही चांगलं लागतं आणि जरा चटपटा टेस्ट येतो. त्याच्यामुळे इथे आता मी जवळजवळ 4 चमच्याच्या ह्याने घेतलेला आहे कोकम आगळ. आणि सगळं काही हा मसाला तर आपण सगळा मिक्स करून घेऊया. तुम्ही हा असा मसाला लावून फिशला तुम्ही अगदी आठवड्याभराचे फिश पण अगदी डीप फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता. पटकन कधी काढले बाहेर, थोडा वेळ नॉर्मल केले की लगेच ते आपण फ्राय करू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने मसाला लावून तुम्ही ठेवलात ना, तरीसुद्धा आपला फिश खूप छान राहतो फ्रीजमध्ये स्टोअर करून. म्हणजे एकदाच क्वांटिटीमध्ये आणला आणि असं लावून ठेवून दिला ना, तरीसुद्धा तो अगदी चांगला राहतो. हे बघा, मस्तपैकी मोठे मोठे पीसेस मिळालेले आहेत. लहान मुलांना खायला ना तर खूप चांगला आहे, कारण का काटे वगैरे काढण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. आता जसं पाहिजे तसं थोडा थोडा असा मी त्याच्यामध्ये फिशमध्ये टाकून घेते सगळा मसाला आणि एक एक फिशला अगदी व्यवस्थित असा तो लावून घेते. प्रत्येक पीसेसला आपण व्यवस्थित असं सगळीकडनं लावून घेऊया. आणि एक लावून तुम्ही एक अर्धा तास तरी ठेवून दिलेत ना तरीसुद्धा चालेल, किंवा अगदी लावल्या लावल्यात तर मासा फ्राय करायला घेतला तरीसुद्धा चालतो. पण एक थोडासा लावून ठेवला ना की तो एकदम छानपैकी मुरतो. म्हणून मी अर्धा तास तरी लावून ठेवते. कधी पण कोणताही फिश केला ना तरीसुद्धा त्याला असा मसाला एक अर्धा तास आधी त्याला लावून ठेवला ना तर खूप चांगला अगदी राहतो तो. आता आपण अर्धा तास ठेवून देऊया आणि त्याच्यानंतर आता फिश आपले फ्राय करायला घेऊया. आता एका पॅनमध्ये मी तेल घेणार आहे. तेल पूर्णपणे गरम झाल्याशिवाय आपण फिश टाकायचा नाही त्याच्यामध्ये तळायला. तेल व्यवस्थित गरम झालं नसेल ना तर फिशमध्ये ना तेल जास्त म्हणजे शोषून घेतं ते. त्याच्यामुळे आता आपण फिश हे मस्तपैकी तेल गरम झाल्यावर फ्राय करायला घेतलेले आहे. आता त्याची दुसरी साईडसुद्धा आपण छानपैकी अशी फ्राय करून घेऊया. दोन्ही साईडनी मस्त असं एकदम क्रिस्पी असा मसालेदार असा फ्राय करून घ्यायचा.
आणि टेस्टी असा मस्तपैकी गरमागरम भाकरी, भात, चपाती कशाबरोबरही असा हा मोडोसा फ्राय केलेला गरमागरम खूप छान लागतो. नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून मला सांगा तुम्ही अशा पद्धतीने मोडोसा बनवला तर तुम्हाला हा मोडोसा आवडतो की नाही ते, आणि तुम्ही हा यातला फिश खाता की नाही तेही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.